नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नो बॅग डे निमित्त आज आपल्याला एक खेळ खेळायचा आहे। त्या खेळामध्ये आपलं मनोरंजन तर होईलच, पण मनोरंजनाबरोबर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा काय होईल, वाढ होईल। आता आपण मराठी व्याकरणामध्ये पाहतो शब्दाच्या जाती। शब्दाच्या जाती माहिती आहे सर्वांना? कोणकोणत्या आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण। त्याच्यानंतर सुद्धा 4 जाती आहे, शब्दयोगी अवयव, केवळ प्रयोगी अवयव, त्याच्यानंतर कोणता उभयनिधी अवयव। हे अशा किती 8 शब्दांच्या जाती। त्यापैकी त्याच्यामध्ये शब्दाच्या जातीमध्ये 2 प्रकार पडतात, विकारी आणि अविकारी। त्याला सव्यय आणि अव्यय सुद्धा म्हणतात। मग याच्यामध्ये बघा, आपल्याला पहिले त्या विकारी ज्या शब्दाच्या जातींपैकी विकारी जे शब्द आहे त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर मी काय करणार आहे, याच्यामध्ये काही शब्द वाचणार आहे किंवा काही शब्द सांगणार आहे। हे मुलं जे उभे त्या मुलांनी काय करायचं, तो शब्द नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियाविशेषण आहे का क्रियापद आहे हे त्यांनी ओळखायचं। आणि हे मुलं ज्या लाईनीमध्ये बसलेले त्या लाईनीच्या याच्यामध्ये काय करायची, त्यांनी उडी मारायची। लक्षात आलं? लक्षात आलं तुमच्या? हा, रेडी? तयार आहे तुम्ही? सर्वजण सरळ एका रेषेमध्ये उभं राहायचं, ठीक आहे? हा, तर आता मी काही शब्द सांगणार आहे, ते तुम्ही काय करायचे, सगळ्यांना नावं दिसते, नाम, सर्वनाम, ठीक आहे? तर तयार व्हा। आंबा। जर कोणी दुसऱ्या लाईन मध्ये जर उभा राहिला तर तो आऊट होईल, एवढं लक्षात ठेवा। तो आऊट। कोण आहे तो? पंडित आऊट झाला तू। त्याच्यानंतर करणे, सोनवणे, धावणे, आऊट झाला। आऊट झाला, समोरचे 2-3 जण बस इकडं चला। हा, चल रोटेशन समोर। खाणे, पी, सगळे आऊट झाले, फक्त सनी त्याच्यामध्ये विजय झालेला आहे। ती म्हटल्यानंतर कोण येईल? सर्वनाम। तुम्ही सगळे विशेषणावर उभे होते, ठीक आहे? हा, त्याच्यानंतर चला बाकी हिला चला लवकर। हा, तुम्ही जागेवर बसून घ्या। गुलाब का नाम है टी। दीपक, येणे, व्हेरी गुड। बस हे समोरचे खाली बसा, दिशगतच्या अलीकडचे सगळे खाली बसा। चला लवकर, बाकी सगळे आऊट झाले समोरचे। चला लवकरात लवकर यायचं, क्रिया लवकर करायची। समोर या तुम्ही, तू समोर ये रे, चल। हा, सर्वनामामध्ये उभा राहिला। सुंदर, व्हेरी गुड। आपण, व्हेरी गुड। काय, व्हेरी गुड।
सह्याद्री, तिघ आऊट झाले. सह्याद्री काय नाम आहे, तुम्ही कोणत्या याच्यावर क्रियापदाच्या याच्यावर बसले होते. ठीक आहे.